मी सौ प्रज्ञा वाळिंबे. वार शुक्रवार 20 डिसेंबर 2024. आजचं दैनंदिन राशी भविष्य तुम्हाला सांगणार आहे. आणि मी सतत तुम्हाला सांगत असते का मनापासून तुम्हाला विनंती करते का माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, आणि इतर लोकांनाही शेअर करा. आणि हे चॅनल सबस्क्राईब तुम्ही जितके जास्त करणार तितक्या लोकांना हे दैनंदिन राशी भविष्य ऐकून त्यांचा दिवस आनंदात आणि त्यांना जे काही कार्य करायचे असतील, ज्या कार्याची आपण सुरुवात आपण म्हणत असतो आजचा दिवस चांगला आहे, आज शुक्रवार आहे, देवीचा वार आहे, आमच्या कुळदेवतेचा वार आहे, किंवा असं प्रत्येक वार असा कुठल्या तरी देवांचा असतं तेव्हा आपण असं म्हणत असतो, तेव्हा आपण चांगला दिवस वार बघून आपलं कार्य नेहमी सुरू करत असतो. म्हणून मी तुम्हाला दैनंदिन राशी भविष्य सांगून तुमच्या आनंदामध्ये, तुमच्या यशामध्ये थोडासा माझा हातभार लागावा आणि तुमच्यावर येणारी पुढील संकटं टाळावी याच्यासाठी माझा हा प्रयत्न असतो छोटासा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे, ह्या 2 ते 3 ओळी जरी प्रत्येक राशीच्या असल्या तरी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने याचा विचार करून आपला दिवस आनंदात घालवायचा आहे आणि आपली दिनचर्या पूर्ण करायची आहे. मेष राशीला आज जर काही पैशाची गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी आज काळजी घ्यायची आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे असेल, म्हणजे घर घेताना किंवा LIC पॉलिसी जे काही तुम्हाला कुठे शेअर्स म्हणा कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर मेष राशीवाल्यांनी आज काळजी घ्यायची आहे. म्हणून मी सांगत असते का मी जेव्हा तुम्हाला हे राशी भविष्य सांगत असते तेव्हा तुम्ही त्याचा विचार करूनच पावलं उचलत जा. हा खूप खोलवर अभ्यास केलेला असतो. त्यामुळे परत एकदा सांगते का ही दिनचर्या बघूनच तुम्ही शक्यतो दिवस पूर्ण करत जा. म्हणजे आपली पुढची संकटं याच्यामुळे 100% टळणार आहेत. म्हणजे मी जर म्हणते का मेष राशीवाल्यांनी आज गुंतवणूक करताना काळजी घ्या, तर तुम्ही काळजी घ्या. जर तुम्ही नाही घेतलीत किंवा तुम्ही तरीही गुंतवणूक केली तर कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं, अशी याच्यामध्ये आज शक्यता आहे मेष राशीवाल्यांमध्ये. त्यामुळे प्लीज आज तुम्ही गुंतवणूक करताना काळजी घ्या. आज तुमची अनुकूलता वाढणार आहे आणि प्रवास करताना तुम्ही योग्य नियोजन करा. जर तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल, कुठल्याही दिशेला जायचं असेल तर तुम्ही ते विचार करून नियोजन करूनच तुम्ही आजचा प्रवास करायचा आहे. वृषभ राशीवाल्यांना घर आणि नोकरी यामध्ये आज ओढाताण होणार आहे. म्हणजे महिला जर त्या घर नोकरी दोन्ही सांभाळत असतील तर आज त्यांची ओढाताण होणार आहे. आणि पुरुषांची सुद्धा ऑफिसमधलं काम आणि घरचं काम याच्यामध्ये, म्हणजे काही माणसं घरी ऑनलाईनही कामं करत असतात किंवा काही आईवडिलांच्या जबाबदाऱ्या असतात, तर अशा पुरुषांसाठी सुद्धा आज थोडी ओढाताण ऑफिस आणि घर यामध्ये होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीवाल्यांनी आज याची काळजी नक्की घ्यायची आहे. आणि आज वृषभ राशीवाल्यांनी घर, नोकरी किंवा बाकीचे आपले इतर कामे करताना सर्व नियोजन आखायचं आहे. म्हणजे समजा ऑफिसमधनं जर आपण घरी आलो तर आपल्याला काय करायचं आहे, किंवा आपल्याला ऑफिसमध्ये आहोत पण फोनवर आपलं कुठलं काम, याचं त्यांनी पूर्ण नियोजन करायचं आहे. म्हणजे नियोजन केलं तर त्यांची आजची सर्व कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत. वृषभ राशीवाल्यांनी याची काळजी घ्यायची आहे. मिथुन राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. त्यांना आज मिथुन राशीवाल्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आज जे कुठलं काम ते करणार त्याच्यात त्यांना यश मिळणार आहे. आज त्यांचा भाग्योदय होणार आहे. म्हणजे जर ते कुठलंही कार्य करणार असतील जे आत्तापर्यंत त्यांचं राहिलं असेल, कुठलंही कार्य असू शकतं, तर त्यांना त्याच्यामध्ये यश नक्की मिळणार आहे. त्यांचा भाग्योदय होणार आहे. फक्त हे सर्व करताना, कुठलंही महत्त्वाचं काम करताना किंवा काही जे काय असेल, ऑफिसचं, घरचं, बाहेरचं, लग्नाचं, मुलांचं, कुठलंही असू शकतं, तर मिथुन राशीवाल्यांनी हे सर्व करताना अति धाडस करायचं नाही आहे. विचारपूर्वक करायचं आहे. भाग्योदय आहे, यशसुद्धा आहे. पण यश आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही ना का तुम्ही काय म्हणतात ते गाडी चालवत आहे आणि समोर गाडी आहे तर तुम्हाला असं वाटतं ह्या गाडीच्या पुढे मी जावं, आणि देव न करो काही कमी जास्त ब्रेक लागला नाही किंवा काही झालं तर मग वेळेवर पोचायच्या अगोदर काहीतरी वेगळं आपल्या जीवनात घडायचं. म्हणजे थोडक्यात काय असं घडणार नाही. 100% आजचा दिवस तुम्हाला चांगलाच आहे. पण उदाहरण याच्यासाठी दिलं का तुम्ही अति धाडस करायचं नाही आहे. जे काय करणार ते शांततेत करायचं आहे. आणि तुम्हाला आज कामामध्ये यश आहे एवढं नंतर नक्की. कर्क राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. संमिश्र म्हणजे थोडासा चांगला आणि थोड्याशा काही कामामध्ये थोडे अडथळे येणार. आज कर्क राशीवाल्यांनी हनुमान उपासना करायची आहे.
म्हणजे मी जशी म्हटली का तुम्हाला संमिश्र दिवस म्हणजे थोडा चांगला आणि थोडा काही अडथळे येणारा. म्हणजे काही अडथळे त्याच्यासाठी आज कर्क राशीवाल्यांनी हनुमानाची उपासना करायची आहे. म्हणजे हनुमानाची उपासना केल्यावर 100% 101% तुमचं जे काम अडलं असेल ते आज होणार, 100% होणार. फक्त तुम्ही जे काही कार्य, जे काही काम, जे काही असेल घरचं बाहेरचं करणार असाल ते तेव्हा बोलताना मात्र काळजी घ्यायची आहे. म्हणजे कसं होतं, कर्क राशीवाल्यांनी बोलताना काळजी घ्यायची आहे. म्हणजे समजा आपण आता कुठेतरी एखाद्या बँकेत चाललो आहे किंवा आपण जिथे काम करतो, एखाद्या कॉलेजमध्ये टीचर आहोत किंवा जे काय असेल जिथे काही काम करतो किंवा घरामध्ये बाहेर कुठेही इव्हन दुकानात जरी गेलो काही घ्यायला, तरी पण आपण असं म्हणजे समजा आपण एखाद्या दुकानात गेलो आणि त्याने आपण अगोदर गेलो, आपल्यानंतर 2 माणसं आली, त्यांनी त्यांना सामान दिलं आणि आपल्याला थांबवून ठेवलं, तर आपण तिथे चिडायचं नाही. इट्स ओके. थोडंसं शांततेत घ्यायचं. हे आज कर्क राशीवाल्यांना अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर छोटंसं कारण आणि मग तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे हनुमान उपासना तुम्ही आज नक्की करा. तुमचं संकट टळणार आहे. सिंह राशीवाल्यांना सिद्धी प्राप्त होतील. सिंह राशीवाले धार्मिक खूप असतात. त्याच्यामुळे आज त्यांच्यावर जर कुठलंही संकट असेल, दवाखान्याचं म्हणा किंवा इतर कुठलंही, तर त्यांना आज त्यांच्या गुरूंकडनं, परमेश्वराकडनं एक सिद्धी प्राप्त होणार आहे आणि ते खूप मोठ्या संकटातून बाहेर येणार आहेत. हे आज 100% सिंह राशीवाल्यांच्या बाबतीत घडणार आहे. फक्त सिंह राशीवाल्यांनी म्हणतात ना की त्यांच्या घरच्यांनी आज त्यावर विश्वास, डोळे झाकून ठेवून त्यांचा दिवस आज पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडे, आपल्या गुरुकडे मागणी मागायची आहे. आणि सिंह राशीवाल्यांनी त्यांच्या कुलदेवतेची आज त्यांच्यावर खूप मोठी कृपा होणार आहे. खूप मोठी कुलदेवाची कृपा राहणार आहे. त्याच्यामुळे आज खूप मोठ्या संकटातून ते बाहेर येणार आहेत. फक्त भागीदारी व्यवसायामध्ये आज ते ना थोडी वितुष्टता येऊ शकते. एवढं सिंह राशीवाल्यांनी आज काळजी घ्यायची आहे. पण परत एकदा सांगते, कुलदेवतेची खूप मोठी कृपा आज त्यांच्यावर होणार आहे. त्यामुळे कुलदेवतेला त्यांनी आज गोड नैवेद्य ठेवायचा आहे. कन्या राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. थोडा कामाचा, थोडीशी नाराजगी आणि हे सर्व करता करता ऑफिसमध्ये, घरी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून त्यांना थोडासा त्रास संभवणार आहे. त्यासाठी कन्या राशीवाल्यांनी आज शुक्रवार आहे, तर आपल्या कुलदेवतेचं, आपल्या गुरुचं नामस्मरण करायचं आहे. तेही करायला वेळ नसेल तर मी आवर्जून सांगते, कन्या राशीवाल्यांनी श्रीराम जय राम जय जय राम ह्या जपाचा आज दिवसभर नामस्मरण करायचं आहे. तूळ राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. त्यांना थोडासा कामाचा दबदबा राहणार आहे, थोडंसं प्रेशर राहणार आहे. त्यांच्या कार्यामध्ये मात्र त्यांना कुशलता जाणार, म्हणजे काम पूर्ण केल्याचं समाधान मिळणार आहे. थोडंसं कामाचं प्रेशर वाढेल, पण काम पूर्ण होईल. आणि तूळ राशीवाल्यांनी हे सगळं करताना, समजा तुम्ही टीचर आहात किंवा तुम्ही ज्या कुठे पोस्टवर किंवा घरामध्ये बाहेर कुठेही तुम्ही काम करताना कोणावर अन्याय होणार नाही याची मात्र आज तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अन्याय होऊ देणार नाही म्हणजे तूळ राशीवाल्यांनी, समजा आता तुम्हाला एक उदाहरण देईन. समजा तुम्ही शाळेमध्ये टीचर आहात आणि तुम्ही पेपर तपासत आहात, तर तुम्ही एखाद्याने प्रश्नाचं उत्तर सेम लिहिलं आहे, पण तुम्ही त्याला 5पैकी 5 मार्क देत आहे आणि एखाद्याला 4.5 देत आहे. हे मी फक्त उदाहरण दिलं. असं करायचं नाही. जर उत्तराचं समाधान मिळत असेल तर 5पैकी 5 किंवा जे काही तुमचा नियम असेल तो तुम्ही फॉलो करायचा आहे. पण तिथे भेदभाव करायचा नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, कोणावर अन्याय होऊ देऊ नका. हे मी तुम्हाला टीचरचं उदाहरण दिलं आहे. बाकी तुम्ही घरामध्ये, बाहेर जे काही तुमचं कार्य असेल त्याच्यामध्ये तुम्ही आज कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही आहे. वृश्चिकवाल्यांचं सौख्य आज वाढणार आहे, एवढं 100%. कामाचा ताण आज वृश्चिकवाल्यांना खूप वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी काम करता करता आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. त्यांचं आरोग्य आज सुधारणार आहे. जर त्यांचं काही दुखणं असेल तर त्याच्यामध्ये थोडा त्यांना आज फरक जाणवणार आहे. आणि वास्तूसंबंधित जर त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांना वास्तू बदलायची असेल किंवा वास्तूसंबंधी त्यांना काही पूजापाठ करायचे असतील, तर किंवा एखादा व्यवहार करायचा असेल वास्तूचा, तर तो त्यांनी आज करायचा नाही आहे, तो टाळायचा आहे, तो त्यांनी पुढच्या शुक्रवारी करायचा आहे. एवढी वृश्चिक राशीवाल्यांनी आज काळजी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज कुलदेवतेचा शुक्रवार असल्याने गोड नैवेद्य मार्गशीर्ष असल्यामुळे नक्की वृश्चिक राशीवाल्यांनी आवर्जून ठेवायचं आहे. धनुराशीवाल्यांची आज राजकृपा होणार आहे. उद्योग व्यवसायामध्ये धनुराशीवाल्यांची वाढ होणार आहे. आणि हे सर्व करता करता आजचा दिवस सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत त्यांना आज शौर्य, कडकपणा आणि स्ट्रॉंगपणा दाखवायचा आहे.
आणि हे सर्व करता करता पूर्ण दिवस मधामध्ये त्यांना आपल्या भावंडांची चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. धनुराशीवाल्यांवर आज राजकृपा होऊन त्यांचा दिवस आनंदात आणि खूप समाधानी जाणार आहे. मकर राशीवाल्यांनी आज महत्त्वाची कामे करायची नाही आहेत. म्हणजे जर तुम्हाला काही स्थळं बघायला जायचं असेल, मुलगा मुलगी असेल किंवा काही असेल, घरामध्ये एखादं चांगलं कार्य करायचं असेल किंवा जे काही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आनंदाच्या छोटा छोटा आनंद असतो काही गोष्टीत, आपल्या पूजापाठचा काही असेल तर, आणि ते खूप महत्त्वाची कामं असतील तुमची, तर प्लीज आज तुम्ही ती करायची नाही आहेत. शब्द देताना आज तुम्ही काळजी घ्यायची आहे. मकर राशीवाल्यांनी जर कोणाला शब्द दिला एखाद्या फायनान्समध्ये किंवा शेअर्समध्ये किंवा असं काही समजा काम करताना ऑफिसमध्ये, घरी, बाबा मी ह्या दिवशी तुमच्याकडे येणार आहे किंवा हे तुमचं काम मी करून देतो किंवा तुमची पैशाची गुंतवणूक माझ्याकडे तुम्ही केली तर ते तुमचे आज मिळणार आहेत 100%. तुमचं जे काही तुमचं म्हणजे असेल, कोणाची जबाबदारी घेतलेली असेल तुम्ही, तर तुम्ही कोणाचे उसने पैसे घेतले असेल तर तुम्ही असं म्हणायचं नाही का आज मी तुम्हाला उद्या 2 दिवसात 4 दिवसात देतो. म्हणजे काय, शब्द देताना आज तुम्ही खूप विचारपूर्वक करायचा आहे. देव न करो तुम्ही कोणाला शब्द दिलात आणि तुम्ही जर तो पाळू शकला नाही तर तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळे मकर राशीवाल्यांनी या माझ्या बोलण्याचा नक्की विचार करावा. कुंभ राशीवाल्यांना आज विनाकारण शत्रुत्व तुम्ही कोणाशी घेऊ नका. कुंभ राशीवाल्यांनी आज जर कोणाशी बाहेर, घरात, शेजारी पाजारी काही वाईटपणा घेऊ नका. शक्यतो नामस्मरणात राहा. आणि आज त्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. समजा कुठे खरेदी करताना किंवा शेअर्समध्ये आज त्यांचा भरपूर खर्च वाढणार आहे. त्यामुळे देणी असतील तर ती आज त्यांनी देऊन टाकायची आहे. जर कुंभ राशीवाल्यांनी कोणाकडनं पैसे उसने घेतले असतील किंवा किराणा माल, दूध, जे काही त्यांची देणी असतील, आपले असतात काही महिन्याचे खर्च ते असतील, तर त्यांनी आज सर्व देणी देऊन टाकायचे आहेत. आणि हे सर्व करताना इतर खर्च आपला वाढणार नाही याची मात्र त्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि कुठेही ऑफिसमध्ये किंवा बाहेर, घरी, शेजारी, राजकारणामध्ये कुंभ राशीवाल्यांनी कोणाशी काही शत्रुत्व घ्यायचं नाही आहे. कारण तुम्ही आस्था घेतलं तर तुम्हाला पुढे त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कुंभ राशीवाल्यांनी माझ्या या बोलण्याचा नक्की विचार करावा. मीन राशीवाल्यांना आर्थिक लाभ आज भरपूर होणार आहेत. मात्र मीन राशीवाल्यांचा खर्च आज वाढणार आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी आज त्यांना खूप छान कालावधी आहे. म्हणजे काय, त्यांना आज मीन राशीवाल्यांना आर्थिक लाभ तर होणारच आहेत, परंतु आपली प्रगतीसाठी किंवा आपल्या आनंदासाठी आपण जे काही सतत करत असतो, आपण जिथे आनंद शोधत असतो, त्यासाठी आज मीन राशीवाल्यांना आजचा दिवस खूप उत्तम आहे. जर त्यांना काही चांगलं कार्य करायचं असेल, आयुष्यामध्ये काही पुढे घडवायचं असेल, तर त्यांनी आजचा दिवशी सुरू करायला काही हरकत नाही आहे. अशा रीतीने 12 राशींचं मी दैनंदिन भविष्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगते आहे, खूप अभ्यास करून, विचार करून तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि खूप छान कमेंट्स आता यायला लागल्या आहेत. लोकांना ह्या दैनंदिन राशी भविष्याचा खूप उपयोग व्हायला लागला आहे. याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे. अशीच मला तुम्ही साथ देत राहा. आणि पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जेवढं हे लोकांपर्यंत पोहोचवता आणि देव न करो त्यांच्यामुळे किंवा तुम्ही केलेल्या माझं चॅनल इकडे दुसरीकडे शेअर्स केल्यामुळे जे लोकांपर्यंत तुम्ही माझं चॅनल पोहोचवताय, आणि हे सर्व करताना माझे दैनंदिन राशी भविष्य ऐकून लोकांची संकटं टळत असतील, तर खूप तुम्हाला याचं कर्माचा मोठा भाग, तुमचं फळ याला इतकं मिळतं आहे आणि मिळणार आहे का ज्याची तुलना तुम्ही पैशात, करोडोत, प्रॉपर्टीत अजिबात करू शकत नाहीत. तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार करत जा. तुम्हाला विनंती आहे, कर्म हेच फक्त आपल्याला आयुष्यात पुढे नेत असतं. आज माझ्या दैनंदिन राशी भविष्याने जर तुमचं कुठलं संकट जर टळून तुमचं आयुष्य आनंदी होत असेल, तर मला याच्यासारखं पुण्य अजून कुठलं कमवायचं नाही. हा माझा छोटासा प्रयत्न असतो आणि त्याच्यात तुम्ही सर्वांनी साथ मला द्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या महाराजांच्या कृपेने, माझ्या रामाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या जीवनात आनंद येऊ दे, एवढीच रामाचरणी मनपूर्वक प्रार्थना. श्रीराम जय राम, जय जय राम.